केवळ 1 रुपयात आपल्या पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र गावित यांनी केले। कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे कृषी पंधरवड्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने 17 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी पंधरवडा कृषी विभागामार्फत साजरा करण्यात येत आहे। कृषी संजीवनी पंधरवडाची सांगता 1 जुलैला स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने राज्यभर विविध कार्यक्रमात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे। कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे जमीन सुपीकता दिनानिमित्त मृदा आरोग्य पत्रिका, माती परीक्षण, मृदा नमुना कसा घ्यावा, पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये, शेणखत, गांडूळ खत व इतर जैविक खतांचे महत्त्वाबाबत उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळ यांनी मार्गदर्शन केले। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, किसान सन्मान निधी योजना, ई-पीक पाहणी, पीक विमा योजनेबाबत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र गावित यांनी मार्गदर्शन केले। केवळ 1 रुपयात आपल्या पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। याप्रसंगी कृषी अधिकारी गवळे, कृषी सहाय्यक दिलीप गवळी, सरपंच साहेबराव गांगुर्डे, पोलीस पाटील भरत गवळी, बेबीलाल महाले यांच्यासह गावातील शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जनमत लाईव्ह न्यूज बोरगाव ब्युरो रिपोर्ट।